कागल सीमा नाका ठरतोय मृत्यूचा सापळा. 2 दिवसात 2 बळी. कागल येथील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सीमा तपासणी नाक्यावरील चुकीच्या नियोजनामुळे सतत अपघात होत असल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा सीमा तपासणी नाका जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या वर्षभरात या ठिकाणी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच गेल्या 2 दिवसात येथे अपघात होऊन 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वर्षभरात तब्बल 15हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी हेरले ता कागल येथील शब्बीर देसाई यांचा याच ठिकाणी भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी संताप व्यक्त करत चेकपोस्टवरील सुरक्षा रक्षकांची केबिन हटवली असून हा नाका तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. कागल तपासणी नाका हा स्थापनेपासूनच विवादात सापडलेला नाका आहे. भूसंपादनाच्या सुरू झालेल्या वादापासून तो नाका चालवाय देण्याच्या 2 कंपनीमधला विषय, अशातून हा नाका केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र सीमा या ठिकाणी असणारा कागलमधील तपासणी नाका या ठिकाणी एक प्रकारची वाटमारी सुरू असलेला प्रकार आहे. कुठल्याही सोयीसुविधा वाहनधारकांना नाहीत, वाहनांना नाहीत. राष्ट्रीय महामार्गमध्ये अडथळे निर्माण करून वाहनांना नाक्यावरून येण्याच्यासाठी एक प्रकारे मार्ग निर्माण केलेला आहे. म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर वेगाने येणाऱ्या वाहनांना दिशादर्शक फलक देखील नाही आहे. अशामधून जर गोंधळ झाला तर वाहनधारकांचा अपघातामध्ये जीव जाण्याचे प्रसंग घडलेले आहेत. 2 दिवसापूर्वी कागलमधल्या तालुक्यातील एका उमद्या तरुणाचा अपघात होऊन त्यात तो मृत्युमुखी पडला. आज देखील एक दुसरा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि कोणतीही प्रशासनाला त्याचे कसलेही गांभीर्य नाही आहे. ना त्या नाका चालवाय घेतलेल्या अदानी समूहाला त्या लोकांच्या जीवाची पर्वा आहे. फक्त पैसा वसूल करणे एवढंच त्यांचं टार्गेट आहे. जर यामध्ये वेळीच सुधारणा नाही केली तर याच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभा करून हा सीमा तपासणी नाका कायमचा बंद पाडण्याची भूमिका कागलवासियांना घ्यावी लागेल.